पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा कोकणासह देशभरातील उत्पादनाला मोठा फटका बसलाय. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारातील आंब्याची आवक तब्बल 56,090 टनांनी घटली आहे. मे अखेर बाजारात 48,522 टन आंब्यांची आवक झाली असून गेल्या वर्षी याच कालावधीत ती 1,04,612 टन होती. वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळ बाजारात दक्षिण भारतातील विविध जातींच्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. परवडणारे दर, चांगला गर यामुळे या आंब्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यातील कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला मंजुरी मिळाली. तब्बल 23 वर्षानंतर विद्यापीठाच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदाच्या सुधारित आकृती बंधाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यापीठामधील रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. एकाच दिवशी तब्बल 6,590 क्विंटल तुरीची आवक नोंदवण्यात आली. बाजार समितीतील लिलावात तुरीला किमान 7,120 रुपये तर कमाल 7,887 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली तूर विक्रीसाठी आणत असल्यानं बाजार समितीत आवक वाढलेली आहे. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यात संत्रा बागाचा उन्हाचा फटका बसलाय. मृगबहरासाठी ताणावर ठेवलेल्या बागांना वेळेत पावसाचं पाणी न मिळाल्यानं आणि वाढत्या तापमानामुळे बागा करपल्यात. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभं राहील. राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी, असं निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. माढा तालुक्यात सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या केळीच्या बागांची पाहणी केली. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागांची माहिती घेतली. नुकसानग्रस्त भागांचा अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला सूचना दिल्या. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.